गणोल्याची आरती होते ना होते तोपर्यंत कारभारी ठाण्यावरून आले. म्हणजे सकाळी एसटीनं निघालेले होते, रात्री त्यांना 9 वाजले, कारण का उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं ना. कारभारी आल्यानंतर आम्ही लगेच वाडीमध्ये गेलो. आमच्या वाडीमध्ये सत्यनारायणची पूजा होती ना. हा आहे आमच्या छोटीशा वाडीचा ना सुखकर्ता. वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं की गणपती बाप्पा सोबत आहे ना. आजची शेवटची रात्र होती. आमच्या वाडीमध्ये शेवटच्या दिवशी सत्यनारायणची पूजा असते आणि पूर्ण वाडीला जेवण असतं, त्यामुळे सगळेजण एकत्र येतात. जेवण पण खूप छान होतं. बासुंदी होती आणि पंक्तीला जेवण्याची मज्जाच वेगळी ना. जेवण वगैरे झालं आणि बायकांचा कार्यक्रम चालू झाला. बायकांचा, पोरींचा झिम्मा, फुगडी, गाणी, जी जुनी आपली पारंपरिक गाणी असतात ते. आणि आज तर आमच्या वाडीमध्ये काही पोरी आहेत ना, क्यूट भूत बनून आलेल्या. भूत कसलं, त्यांना घाबरणं सोडावं, त्यांना बघून हसायलाच येत होतं. कळशीने वगैरे. आणि हा पण आजचा शेवटचा खेळ होता. परत उद्या दुसऱ्या दिवशी सगळेजण मुंबईला निघून जातील. उद्या विसर्जन होणार म्हणून सगळेजण एकदम जोमाने खेळत होतं. रात्री 12 वाजले बघा घरी यायला. 12 वाजले घरी यायला. आणि त्याच्यानंतर आम्ही ना गौराईची कान उघडणी केली. आमच्याकडे अशा पद्धतीने केली जातात. परातीवर उलातनं पळीनं वाजवतात. सासूबाईंनी गाणी बोलली, मला येईल तेवढी मी मोबाईलवरती बघून मोडकी तोडकी गाणी बोलली. छान वाटत होतं. पोरं पण ऐकत होते की आम्ही काय करतोय म्हणून. असं वाटतंय की नाही आमची गौराई खुश आहे म्हणून. भरत होती पुढं सर काय चला साईडला सर सयाच्या वाट्या भरत होती